सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आपण मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखायला व वाचायला शिकवल्या। आपण मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहिता येतील यासाठी विविध प्रयत्न करतो। 10 ते 20 पर्यंतच्या संख्या सलग सांगितल्या तर विद्यार्थी त्यांचे लेखन करतात, पण मधली एखादी संख्या लिहायला सांगितली तर सगळ्या विद्यार्थ्यांचा नाही पण काही मुलांचा मात्र गोंधळ होतो। हा गोंधळ होऊ नये तसेच आपल्या वर्गातील सर्वच म्हणजे 100% मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहायला याव्यात यासाठी आपण काही कृती व शैक्षणिक साहित्य यांचा वापर करूयात। त्यांच्या वापराने माझ्या वर्गातील सर्वच विद्यार्थी संख्या ओळखतात व लिहितात या गोष्टीचे समाधान आपण मिळवू शकतो। चला तर मग आज आपण छोट्याशा कृतीतून आनंदायी पद्धतीने 17 व 18 या संख्यांचे लेखन कसे करायचे ते पाहूयात। यासाठी या चित्रांच्या मदतीने कृती समजून घेऊयात। आता पहिली कृती मुलांकडून कोणती करून घ्यायची ते आपण पाहणार आहोत। यासाठी प्रथम मुलांना खडू किंवा रांगोळीच्या सहाय्याने संख्या काढण्यासाठी टिपके काढून देऊयात। मुलांनी ते टिपके रांगोळी खडूच्या मदतीने जोडावेत। त्या संख्येवरून योग्य वळण घेत मुलांनी बोट फिरवावे आणि मोठ्याने संख्येचा उच्चार करावा। या ठिकाणी या चित्रामध्ये कशा प्रकारे टिपके जोडून संख्या काढता येतात हे आपल्याला पाहता येईल। यामुळे संख्येचे अचूक लेखन करायला विद्यार्थ्यांना मदत होईल। आता दुसरी कृती आपण पाहणार आहोत, ती म्हणजे टाकाऊ वस्तू वापरून मुलांकडून संख्या लेखन करून घेणे। भुईमुगांच्या शेंगांची फोलकट वापरून विद्यार्थ्यांकडून संख्या लेखन करून घेता येईल। या ठिकाणी विद्यार्थी त्या फोलकटांच्या मदतीने 18 ही संख्या लिहित आहेत। तसेच माझ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही संख्याही या ठिकाणी आपणाला पाहता येईल। संख्येचे लेखन आपल्याला करून घेता येईल। यासाठी घरातील डाळी किंवा मुलांकडे उपलब्ध असेल तर क्ले याचाही वापर आपण करू शकतो। मुलांनी डाळीचा वापर करून कशा प्रकारे 17 या संख्येचे लेखन केलेले आहे हे तुम्ही पाहू शकता। यामुळे बोटांनी व हातांनी अचूक व योग्य वळण घेत मुले संख्या लेखन करतील। यासाठी आपण अजून एका साहित्याचा वापर करू शकतो। ते साहित्य म्हणजे आपल्या साहित्य पेटीतील स्टेकेबल काउंटर्स। या काउंटर्सच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांकडून संख्या लेखन करून घेऊ शकतो। या चित्रात दाखवल्याप्रमाणे विद्यार्थी 17 आणि 18 या संख्यांचे लेखन करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना संख्यांचे लेखन तर करता येतेच, पण त्या संख्या लेखन करताना त्यांचे योग्य वळण कळण्यासही मदत होते। अजून एक मजेदार कृती आपण पाहूयात, ती म्हणजे संख्यांमध्ये रंगभरण करून घेणे। या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना संख्या दिल्या तर विद्यार्थ्यांच्याकडून आपण त्या संख्यांमध्ये रंगभरण करून घेऊ शकतो। या ठिकाणी मुलांनी काही संख्यांमध्ये म्हणजे 18 या संख्येमध्ये रंगभरण केलेलं तुम्ही पाहू शकत असाल। त्याचबरोबर 17 या संख्येमध्येही विद्यार्थ्यांनी रंगभरण केले आहे। या चित्रामध्येही विद्यार्थी कशा प्रकारे रंगभरण करत आहेत ते तुम्ही पाहू शकाल। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना संख्यामध्ये रंगभरण करून चित्रकलेचाही आनंद मिळेल। अशा प्रकारे वरील कृती करून आपण विद्यार्थ्यांकडून आनंदायी पद्धतीने 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळख व लेखन करून घेऊ शकतो। धन्यवाद।